नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर आहे सायली मराठे. हाऊस ऑफ आद्या हे बऱ्याच लोकांना माहिती असेल, तर त्याची ती फाउंडर आहे. सायली, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. आद्याचं आत्ताचं जे स्टोर आहे ते 2-3 मजली किंवा असं शिरोळे पद, खूप चांगलं भारी स्टोर आहे. म्हणजे खाली गेल्या गेल्या ते भारी वाटतं. आत गेल्यानंतर जिथे तुमचा ऍक्च्युली डिस्प्ले आहे तिथे ना वॉलवरती तू असे एक टाइमलाईन लावलीस. हो, तर तिथपासून आपण चालू करू. येस. सो मी त्याच्या ऍक्च्युली थोडंसं आधीपासून चालू करते, कारण का पहिला स्टुडिओ आम्ही जो छोटा काढला 150 स्क्वेअर फीटचा, ते आउट हाऊस आहे, एक प्रभात रोडला गॅरेज आहे, तर तिथे आम्ही तो चालू केला होता. पण त्याच्या आधी मी असे प्लास्टिकचे बॉक्सेस असतात ना आपले स्टँडर्ड बोरीआळीत मिळणारे, त्याच्यामध्ये ज्वेलरी भरून वेगवेगळी एक्झिबिशन्स करायचे. जिमच्या बाहेर एक्झिबिशन आहे, सोसायटीमध्ये एक्झिबिशन आहे, किंवा काय ग्रुप एक्झिबिशन्स आहेत, अशी एक्झिबिशन. सो हे 2013, हे 14 मध्ये. 13 मध्ये मी अगदीच खूप छोट्या स्केलवरती फेसबुक पेजवरती थोडेसे कानातले टाकून चालू केलं होतं. आणि 14 मध्ये मी असे एक्झिबिशन्स करायला लागले, कारण 14 सालापर्यंत मी नोकरी करत होते, कॅपजेमिनाय मध्ये होते. 14च्या जून मध्ये मी सोडली नोकरी आणि मग लगेच वेबसाईट चालू केली, कारण का माझी टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळे मला असं झालं की आता फेसबुकवरती मेसेजिंग करून विकायला नको, म्हणून मग पहिले 50 प्रॉडक्ट्सनी एक छोटीशी वेबसाईट चालू केली. दॅट इज वेअर इट स्टार्टेड. आणि मग त्या वेबसाईटला थोडंसं ट्रॅक्शन यायला लागल्यानंतर कुठेतरी जागा बघूया, एखादं काहीतरी छोटंसं असू देत, म्हणून ते आउट हाऊसमध्ये 150 स्क्वेअर फीटचं चालू केलं. असं ते तिथून चालू झालं 15 साली. मग 15, 16, 17 आम्ही त्या आउट हाऊसमध्ये होतो. आणि मग तिथे गर्दी मावे ना, कारण का खूप लोक यायला लागली. आणि ऍक्च्युली अशा कॉन्सेप्टचा तसं बघायला गेलं तर माझ्या माहितीतला तो पहिला स्टुडिओ होता. असं कुठेही कोणी हँडमेड बीडेड ज्वेलरीचे स्टुडिओ कधी काढले नव्हते. आणि चांदीचं काम आम्ही 2017 मध्ये चालू केलं. सो तेव्हा ऍक्च्युली वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे स्टोन्स घेऊन मॅचिंग कानातल्या गळ्यातले बनवणे, हँडमेड, असं त्याचं स्वरूप होतं. सो इट वॉज क्वाईट रेअर की ह्याच्यामधून कोणीतरी जागा वगैरे घेऊन बिझनेस चालू करताय. आणि मग आम्ही 2017 मध्ये नवीन जागा बघायला सुरुवात केली. कमला नेहरू पार्कच्या समोर आम्ही 850 स्क्वेअर फीट स्टुडिओमध्ये मूव्ह झालो. दिस इज 2018. तिकडे 3 वर्ष आम्ही होतो. तिथे साधारण आमची 9-10 लोकांची टीम झाली आणि मग जागा कमी पडायला लागली, म्हणून मग आम्ही आता कुठेतरी 2-2,500 स्क्वेअर फीट बघूयात असं म्हणून बाहेर पडलो. आणि ही बिल्डिंग जी होती ती त्याची खूप मजेशीर स्टोरी ऍक्च्युली. त्याच्याबद्दल कळलं, एजंटनी फोनवर सांगितलं की अशी अशी एक बिल्डिंग आहे आणि 4,500 स्क्वेअर फीट आहे, तर तुम्ही एकदा येऊन बघून जा. तर इनिशियल डिस्कशन असं होतं की 4,500 कशाला आपल्याला पाहिजे, दुसरीकडे जाऊ. तर मी अशी थोडीशी स्पूकी आहे, तर मी म्हटलं नाही, मला असं आतनं वाटतंय की बहुतेक हेच आपलं नेक्स्ट असणार आहे, तर आपण जाऊयात. मग मी तिकडे गेलो आणि मग ते असं आत गेल्यानंतर मी असं बघितलं आणि म्हटलं इकडे यायचं आता आपण. असं करून आता आम्ही फायनली तिकडे आलोय. इट वॉज अ व्हेरी बोल्ड डिसिजन. खूप विचार करून घेतलेला डिसिजन नव्हता, कारण आम्ही कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या वेव्हच्या मध्ये आलोय नवीन स्टुडिओमध्ये. पण आय थिंक वी हॅव सर्व्हाइव्ड. नाही, सर्व्हाइव्ड आणि डन वेल, आय गेस. या आता मला थोडंसं ना 2013च्या आधी, म्हणजे 2012 मध्ये आपण जाऊया, की जिथे तू कॅपजेमिनाय मध्ये होतीस. काहीतरी एक काम करत असशील, जे काय तुझं स्टिप्युलेटेड वर्क होतं. तर 6 महिने आधी किंवा 8 महिने आधी, आद्या सुरू करायच्या आधी काय स्टेट ऑफ माइंड होती? मला ऍक्च्युली हा प्रश्न सगळे कायम विचारतात की एवढा जॉब सोडताना तुला म्हणजे कंटाळा आला होता का, किंवा असं. तर मला ऍक्च्युली म्हणजे मे बी हे सरप्राईज आहे, पण मी माझ्या जॉबमध्ये खूप आनंदात होते, कारण का मी तुला मगाशी म्हणलं तसं की मला 1 वर्ष लवकर शाळेत टाकलं होतं, त्यामुळे मी 20 पूर्ण झाले तेव्हाच मी नोकरी चालू केली होती. स्टार्टेड विथ IBM. आणि द काइंड ऑफ एक्सपोजर आय हॅड, आणि मला असं समहाऊ कधी जॉबचा खूप कंटाळा आलाय, IT किती बोरिंग लाईफ आहे वगैरे, असं मला कधी झालं नाही. मी खूप मजा करायचे नोकरीत पण. खूप मस्त लोकांना भेटायचं, खूप गप्पा मारायच्या, खूप समजून घ्यायचं की काय नवीन आहे, कसं आहे. आणि आय थिंक रेअरली साधारण ह्या एज ग्रुपमधल्या लोकांना, म्हणजे मुलगीच होते मी तेव्हा लहान, तर जग फिरायला मिळतं,
सतत विमानातून कुठेतरी जायला मिळतंय, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नवीन लोकांना, वेगळ्या देशांमधल्या लोकांना भेटायला मिळतंय, आणि काम आहेच, काम इज Correct. ऑलवेज पार्ट ऑफ युअर लाईफ. येस. पण पोस्ट वर्क ऑल्सो यू गेट टू सी सो मच ऑफ Nice. न्यू कल्चर आणि हम्म. इंटरॅक्शन्स, की ऑनेस्टली मी अशी खूप जॉबला वैतागले होते किंवा असं नव्हतं. त्यामुळे इनफॅक्ट मला असं वाटतं की माझ्यासाठी चॅलेंज खूप मोठा होता. कारण मला सतत ही भीती वाटत होती की आता मी बिझनेस चालू केला आणि त्याच्यात मी फेल झाले, तर माझं सगळं चांगलं चाललेलं मी का सोडतीये. उलट होतं. उलटं होतं. आणि मी तुला म्हटलं तसं की ते बाहेरून दिसायला खूप छान आहे की 4,500 स्क्वेअर फीटची जागा आहे आणि खूप मोठं झालंय आद्या आणि खूप लोक ओळखतात. तर माझ्यासाठी ऍक्च्युली बऱ्याच वेळेला हे फिलिंग अनरिअल आहे. राईट. कारण म्हणजे माझ्या डोक्यात माझी कॅल्क्युलेशन अशी होती की मला बिझनेसमधनं एक दिवस मला नोकरीत जेवढा पगार मिळायचा तेवढेच पैसे मला मिळतील, ह्या बेसिक कॅल्क्युलेशनवरती मी बिझनेसमध्ये आले होते. आणि तसं कधीच होत नाही अरे. कारण का 11 वर्ष नोकरीचा पगार आणि बिझनेसमधनं मिळणारे पैसे कधीच मॅच होत नाहीत. मॅच होत नाहीत म्हणजे जास्त मिळतात का कमीच मिळतात? कमीच मिळतात. कारण तुम्ही हा विचार करता ना, नोकरीतून जेव्हा पैसे मिळतात तेव्हा तुम्ही हा विचार करता मी तर काम केलंय, हे तर सगळे मला मिळाले पाहिजेत, मग मी सेव्ह करीन, उडवीन, फिरायला जाईन. बिझनेसमधनं मिळतात तेव्हा असं होतं की कशाला घ्यायचंय, जाऊ दे बिझनेसमध्येच टाकू, परत तो वाढवू, तो मोठा करू, आपल्याला आता काही गरज नाहीये, असं होतं ना. राईट 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 राईट. नाही, तो ऑब्व्हियसली, कारण पहिले अनेक वर्ष तरी आपण मे बी इंडियन स्टार्टअप्स मध्ये आता तो यायला लागलाय थोडासा, पण 13-14 ते किंवा इव्हन 18-19 पर्यंत सुद्धा फाउंडर सॅलरी घेतोय असं फार काही दिसत नाही आपल्याकडे. पण ते ऍक्च्युली ना, म्हणजे मला असं वाटतं की बिकॉज आय केम फ्रॉम अ कॉर्पोरेट बॅकग्राऊंड किंवा बिकॉज आय केम फ्रॉम अ प्रोफेशनल सेटअप, मी आद्या चालू केलं त्या पहिल्या महिन्यापासून सॅलरी ड्रॉ करते. बेसिक अमाऊंट असेल, म्हणजे पहिली चिरीमिरी असेल काहीतरी, पण फक्त स्वतःचे 50,000 रुपये मी आद्यात घातले 2013 साली, जेव्हा मी एकटीच एम्प्लॉई होते. आणि त्याच्यानंतर मी पर्सनल एकही रुपया त्याच्यात घातला नाहीये. आणि त्या महिन्यापासून मी सॅलरी काढून घेते स्वतःसाठी, कारण का दॅट वॉज माय डिसिजन की अदरवाईज इट डझंट मेक सेन्स, राईट. म्हणजे मी खूप, म्हणजे म्हणतात ना की आर्ट, पॅशन, नाटक अशी खूप आहे मी, मला ते सगळे किडे आहेत अंगामध्ये की ते खूप महत्वाचं आहे, दॅट इज लाईफ, म्हणजे कला पाहिजेच वगैरे असं सगळं आहे. पण आय थिंक बिकॉज ऑफ द 11 years दॅट आय स्पेंट इन कॉर्पोरेट सेटअप, मला असं वाटतं की थोडासा एक प्रॅक्टिकल अँगल पण माझ्यामध्ये आला. आणि मला असं वाटलं की पहिल्या महिन्यापासूनच आपण केलेल्या कामाचे थोडेफार का होईना पण आपल्याला पैसे मिळाले पाहिजेत. आणि ते पैसे म्हणून मिळाले पाहिजेत असं नाहीये, पण ती एक सवय लागते, एक शिस्त लागली पाहिजे की ह्याच्यात सगळ्यातून मलाही थोडेसे पैसे स्वतःसाठी काढून घेता आले पाहिजेत, नाहीतर ह्या सगळ्या गणिताचा काहीच उपयोग नाही. राईट राईट. आता स्केलअप विषयी मला ऍक्च्युली तुझ्याशी जास्त गप्पा मारायच्या आहेत, म्हणजे कारण ही आद्याची स्टोरी बऱ्याच ठिकाणी तू बोललेली आहेस, विच इज कॉन्टेक्स्ट सेटिंग साठी इट इज गुड. पण मोस्टली स्टार्टअप्स मध्ये जेव्हा बघतो किंवा मीही काम केलेलं आहे, त्याच्यामध्ये ना 1 to 5x ग्रोथ इज कम्पॅरेटिव्हली इझी. हो. पण वेन यू से की 5x to 100x हा जो गेम आहे, किंवा आपण असं म्हणू की फर्स्ट 5 years ऑफ बिझनेस, इफ यू हॅव डिसेंट रेव्हेन्यू, डिसेंट पॅशन, पहिली 5 वर्ष होतो आणि त्याच्यात 5x पण होऊ शकतो. बरोबर. आता ही जी जंप आहे 5x to 100x, त्याविषयी तुझे काय काय लर्निंग्स आहेत आणि आता जे लोक ऐकतात त्यांच्यासाठी काय सांगू शकशील तू? बघ, पहिलं तर मला हे सांगायचं की इट इज ऑन गोईंग. रोज नवीन गोष्ट शिकायला मिळते. सो मी 2 वर्षापूर्वी मला वाटलं होतं की ओके, नाव आय हॅव गॉट इट. तर ते सगळं पूर्ण आता बदललंय, कारण का परिस्थिती सतत बदलत असते आणि आजूबाजूच्या गोष्टी सतत बदलत असतात. आणि पहिली गोष्ट तर मला हे वाटतं की 5 वर्ष होऊ दे, 3 वर्ष होऊ दे, 10 वर्ष होऊ दे, 20 वर्ष होऊ दे, जोपर्यंत तुम्ही तुमचा बिझनेस जो आर्ट ड्रिव्हन आहे किंवा पॅशन ड्रिव्हन आहे, आणि हे मी का बोलतेय, कारण का वेगवेगळ्या बिझनेसची मॉडेल्स असतात. एकीकडे मी समजा जयपूरला जाऊन किंवा बँकॉकला जाऊन काही किलोंमध्ये ज्वेलरी विकत आणत असते आणि मग ती पुढे मी विकत असते. तर माझे स्किल होते क्युरेशन आणि सेलिंग. माझ्या केसमध्ये किंवा आद्याच्या केसमध्ये असं आपण म्हणूयात की आयडिया, कॉन्सेप्ट, एक्झिक्युशन,
आणि ते त्या पद्धतीने क्लायंट्स पर्यंत प्रेझेंट करणं किंवा लोकांपर्यंत प्रेझेंट करणं, मग ते तुमचे क्लायंट्स कन्व्हर्ट करणं, हे सगळी सायकल स्वतःला करायची आहे आणि ती मी करतेय पहिल्या दिवसापासून. तर मला असं वाटतं की सगळ्यात पहिलं लर्निंग हे आहे की यू जस्ट कांट गिव्ह अप. म्हणजे यू हॅव टू गेट अप, उठा आणि काम करायला लागा. आणि कधी कधी इट इज माइंडलेस, कारण का तुम्ही नसताच त्या बँडविड्थ मध्येच, तुमच्याकडे तुम्ही त्या माइंडसेटमध्ये नाही आहात, तुमच्याकडे बँडविड्थ नाहीये, पण तरी तुम्ही उठता आणि तुम्हाला ते काम करायचंच आहे. कारण का तुम्ही नाही केलं तर त्याच्यात काही घडणार नाही, कोणीच करत नाही. तर कोणीच करत नाही. आणि तुम्ही नाही केलं तर तुमच्या बरोबर जी 25 लोक काम करतायत त्यांना काय सांगणार आहात तुम्ही जाऊन. तर त्याच्यामुळे मी नाही आता आजपासून हे करणार किंवा नाही माझा बिझनेस. म्हणजे मला जेव्हा लोक हे म्हणतात ना की बिझनेस नाही चालत आहे यार, त्यामुळे सोडून दिला मी, तेव्हा मला खूप राग येतो. तर मला असं होतं की असं शक्यच नाही की बिझनेस चालत नाही. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशामध्ये बिझनेस चालत नाहीये, हे होऊच शकत नाही. करेक्ट. एनी टाईप ऑफ बिझनेस हा एका लेवल पर्यंत तर 100% चालू शकतो. म्हणजे तुम्ही यू कॅन अर्न युअर ब्रेड, बटर आय डोंट नो, पण ब्रेड अँड बटर मधलं ब्रेड नक्की मिळू शकतं जर तुम्ही सिन्सिअरली एक बिझनेस 3 वर्ष रन केला तर. आणि हे मी करून दाखवू शकते कुठल्याही बिझनेसच्या बाबतीत, की कारण का हे म्हणजे हे कारणच मला पटत नाही. पहिली गोष्ट मला वाटतं की गिव्हअपच नाही करायचं. आणि मी म्हणजे मला नेहमी लोक हे विचारतात की व्हॉट इज युअर बेस्ट क्वालिटी आणि हे. तर मला असं वाटतं की बेस्ट आहे का नाही मला माहिती नाही, पण मी अतिशय चिवट आहे. म्हणजे खूप लोक गिव्हअप मारू शकतात, खूप सिच्युएशन्स गिव्हअप मारू शकतात. मी तिकडे असते, मी अशी असते, मी करणार आहे, माझं आहे, माझं ठरलंय, मला हे करायचंय. बरोबर. कितीही रॉक बॉटम हिट होऊ दे, बरं, मी करणार आहे. नाही. आणि बऱ्याचदा म्हणजे अशा बिझनेसेस मध्ये पण ते मोमेंट्स खूप येतात की खूप कॅल्क्युलेटिव्ह गोष्टी जर का समोर असतील तर इनफॅक्ट गिव्हअप करणं कडे कल जास्त जातो. बट इफ यू डिसाइड की नाही म्हणजे आय एम नॉट लुकिंग ॲट किती मेहनत जाते, किती दिवस लागतात, किती पैसे जात आहेत, किती लॉसमध्ये जातोय, माझं किती खच्चीकरण होते, या कुठल्याच गोष्टी जेव्हा बघत नाही त्यावेळेस तू जे म्हणतेस ते दॅट इज राईट की रोज उठून काम करायचंय किंवा दॅट्स अ ग्राइंड. किंवा आपली इनफॅक्ट आजच्या मीटिंग आपण जेव्हा भेटलो तेव्हा पण मी तुला प्रश्न विचारला की आज काय नवीन, तर त्याचं उत्तर फार इंटरेस्टिंग आहे की अरे काय रुटीनच आहे. सो हे रुटीन इट इज अ काय म्हणतात, इट इज अ डिफिकल्ट थिंग. रोज उठून नवीन करायचं हे खूप कठीण आहे, पण ते रुटीन आहे. एक्झॅक्टली. म्हणजे काय सांगू मी, रोज उठून मी काय करते, मी काय सांगू. रोज करायचंच आहे, पण तेच आहे की यू कांट गिव्ह अप. दॅट इज रूल नंबर 1. येस. सेकंड रूल विच आय थिंक आजच्या काळामध्ये अत्यंत रेलेव्हंट आहे आणि मी त्याच्यावरती कॉन्टेंट पण तयार करणार आहे, जो मला खूप महत्वाचा वाटतो, तो म्हणजे सोशल मीडिया. तर खूप लोक असा एक आविर्भाव घेऊन मला काहीच पोस्ट करायला आवडत नाही, मला कशाला सारखं पोस्ट करायचं, तू किती टाकतेस आद्याचं, असं एक भेटल्यानंतर हे काळजीवाहू मला सतत एक लोक किंवा एक असं एक टोमणा की किती आद्याचं असतं तुझं, वेगळं काहीच टाकत नाहीस. तर मला असं होतं की पण मग तुमचं का आहे अकाउंट, तुम्ही डिलीट करा ना, तुम्ही का बघताय माझ्या प्रोफाईलवर जाऊन, नाही का. तुम्हाला असं सोशल मीडियावर मी काही टाकत नाही, ह्याच्यात इगो असण्यासारखं काहीच नाही. पहिली गोष्ट. ब्रँड रिकॉल हा एक साधा शब्द आहे आणि हा मला पहिल्या दिवसापासून माहिती आहे. तर मी निर्लज्जपणे मी जे बनवते ते टाकत राहते. मला कुठे काहीतरी कोणीतरी बोलवलं भाषण द्यायला, मी ते टाकते, मी आजचंही टाकणार. बरोबर. कारण का मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी लोक त्याला रिलेट करतात, ते कुठेतरी त्यांच्या डोक्यात राहतं. मग कोणीतरी मला म्हणतं की ओ अगं तो मराठी टी शर्ट वाला होता का, मी त्याच्याकडनं टी शर्ट घेतलेत. मी म्हणते हो अच्छा. सो एक कॉन्व्हर्सेशन चालू होतं. आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही काहीतरी विकण्याच्या बिझनेसमध्ये आहात आणि तुमच्याकडे इतकी भारी टूल्स आहेत, तर त्याच्यावर बावळटासारखे काहीतरी वाद घालण्यापेक्षा आणि मूर्खासारखे काहीतरी व्हिडिओज टाकण्यापेक्षा हे जर तुम्ही केलं, फ्री टूल आहे तुम्हाला बिझनेसला वापर करायला. म्हणजे आता आपण डिजिटल मार्केटिंग करतो वगैरे, पुढची स्टेज आहे, पण तुमच्याकडे फ्री टूल्स आहेत, लोक बघतायत आणि लोक अच्छा अरे मी ते ना 2 वर्षापूर्वी तुमच्याकडे स्क्रीनशॉट बघितला होता, मला ते हवंय.
नाही ते नाहीये पण सिमिलर काहीतरी आहे. यू ऑलरेडी हॅव अ लीड. म्हणजे आपण जे शब्द तू MBA केलंयस, सो जे शब्द आपण जे जार्गन्स आणि जे शब्द आपण पुस्तकांमध्ये वापरतो, ब्रँड रिकॉल आणि रिमार्केटिंग आणि लीड कन्व्हर्जन, हे ऍक्च्युली सगळं तुम्ही फक्त एक व्हिडिओ शेअर करून किंवा एक जुरीचा फोटो शेअर करून तुम्ही करू शकता की हे सगळं करायचं. आता मी आणि त्याचा उपयोग दरवेळेला फक्त बिझनेससाठी होतो असं नाही. तुम्ही एक बिझनेसची कम्युनिटी बिल्डिंग पण करू शकता. दॅट्स माय थर्ड पॉइंट. जो मी शिकले, कारण का तो मला येत नव्हता. म्हणजे मला नेटवर्किंग करणं आणि मदत मागणं ह्याची भयंकर लाज वाटायची. कारण तुम्ही म्हणजे मी अशी वाढलेली की माझं मी करीन, राईट, माझं मी बघते, मला नकोय मदत, मी पिशव्या उचलते, मी लावते, मी करू शकते एकटी. हे माझा बिझनेसची पहिली काही वर्ष ऍटिट्यूड होता. आणि मला काही लाज वाटत नाही हे एक्सेप्ट करायला की मी अशी होते की मला काही गरज नाहीये, नको कशाला लोक, मी करते, मी लावते सामान, मी पॅक करते. तर मला वाटतं की नेटवर्किंग हा माझा तिसरा आणि प्रचंड मोठा लेसन आहे की तुम्हाला लाईक माइंडेड लोक, तुम्हाला काम तुमच्याबरोबर करणारी लोक, तुम्हाला कधी कधी तुमचा आणि त्यांचा काही संबंध नसलेली लोक, अशा सगळ्यांशी नेटवर्किंग करून ते काय करतायत, त्यांचं काय चालू आहे, त्यांची बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचं काय काय मतं आहेत बिझनेस विषयी, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची अत्यंत गरज असते. दरवेळेला ते टँजिबलच असेल असं नाही. दरवेळेला त्याच्यातनं काहीतरी आता हे मॉनिटाईज होत आहे असं नाही होणार. पण यू नेव्हर नो वेअर अँड हाऊ इट विल हेल्प यू. आणि ते होतच. म्हणजे मी सुरुवातीला काही एक्झिबिशन्स करायचे तेव्हा ब्रीच कँडी नावाचं जे आपलं हॉस्पिटल आहे मुंबईतलं, तिथल्या एक डॉक्टरांचा ग्रुप टाइमपास करायला कॉफी शॉपमध्ये आला होता आणि ते जाता जाता त्या एक्झिबिशनला येऊन गेले. ते माझ्या स्टॉलवर आले आणि त्यांनी असे काहीतरी, तेव्हा माझा तिकीट साईज पण 50 रुपये 100 रुपयाचे कानातले असा होता, तर त्यांनी ते माझ्याकडनं विकत घेतले आणि वी गॉट टॉकिंग. आणि ते म्हणाले की तू काय करतेस, अदरवाईज तुझं काय असतं, म्हणजे वीकेंड सोडून तुझं काय प्रोफाईल आहे वगैरे. तर मग मी त्यांना सांगितलं की मी असं इंजिनिअरिंग केलंय आणि मग मी असं करते. आणि 3 or 4 ऑफ देम टुक माय नंबर. तुला आश्चर्य वाटेल, हे 2013 नोव्हेंबरमध्ये त्यांनी माझ्याकडून एक्झिबिशन मधून घेतलं होतं. तो 150 स्क्वेअर फीटचा स्टुडिओ, तो 850 स्क्वेअर फीटचा स्टुडिओ, माझी सगळी एक्झिबिशन्स मुंबईतली आणि आत्ताचा स्टुडिओ, या सगळ्या ठिकाणी त्या 10 डॉक्टर्सचा ग्रुप कायम येतो, कायम विकत घेतो. अँड दे आर सो प्राऊड ऑफ दॅट जर्नी, बिकॉज त्यांना असं वाटतं की अद्या त्यांचं आहे. त्यांना असं वाटतं अरे आमच्यासारखे लोक होते, हम नाही होते तो आपका इधर स्टुडिओ ही नाही होता. आणि दे आर सो प्राऊड अबाउट इट. आय जस्ट फील दॅट हे नेटवर्किंग इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. हे क्लायंटमध्ये कन्वर्ट झाले म्हणून इट्स इम्पॉर्टंट असं नाहीये. ते क्लायंटमध्ये नाही कन्वर्ट झाले तरी सुद्धा इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण का त्याच्यातून यू विल गेट टू लर्न समथिंग. राईट. नाही, आता माझ्या अंगावरती काटा आलाय सेड की हे 10 लोक इतके दिवस आहेत टाईड अप विथ यू. येस. आणि म्हणजे मी म्हटलं तसं की आय केम आउट ऑफ नो वेअर, म्हणजे ऍज इन नॉट परिस्थितीतून मी वर आले वगैरे असं नाहीये. आय डोंट वॉन्ट टू इव्हन फेक दॅट स्टोरी. माझं छानच चाललं होतं. पण बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू आय हॅड नो बॅकग्राऊंड. माझ्या घरी कोणाचं काही बिझनेस नाहीये, त्यामुळे आय हॅड नथिंग टू प्रूव्ह. पण ऑन द वे मला असं लक्षात आलं की आपल्याला माहितीच नाहीये बिझनेस करायला काय काय लागतं ते. आणि नेटवर्किंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट यू रिअली हॅव टू डू. अनदर इन्सिडेंट दॅट आय ऑलवेज मेन्शन इज, थोडासा माझा बिझनेस चालू झाला आणि माझा मुलगा झाला, असं एक सायमल्टेनियसली झालं. तर थोडासा ना एक असा हे होतं की आपण कसं सगळं मॅनेज करतोय, की आपला मुलगा पण आहे, त्याचं पण मॅनेज करतोय, बिझनेस पण मॅनेज करतोय. तर एक नाही म्हटलं तरी थोडंसं आतल्या आत एक असा इगो तयार व्हायला लागतो. अँड माय इगो वॉज क्रश्ड वेन आय वेंट फॉर अ कोर्स बाय गोल्डमन सॅक्स आणि IIM बँगलोर. मी जेव्हा गेले तेव्हा 40 बायका होत्या, ज्याच्यामध्ये सगळ्यात 5 ज्युनियर लोक काढली ना बिझनेस एक्सपिरियन्स वाईज, त्या सगळ्यात खालच्या 5 मध्ये मी होते. कारण का 22 वर्षाची मुलं, 25 वर्षाची मुलं, अशा असलेल्या बायका ज्यांनी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये काम केलंय, ज्या पेंट मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस रन करतात, ज्या त्या जनरेशन मधल्या आहेत जिकडे सासू असायची आणि घरात स्वयंपाक करायला लागतो वगैरे, हा झोन त्यांचा, आपल्याला तर हे माहितीच नाहीये. तर त्या झोन मधल्या बायकांनी इतका एक्सेल केलेला आहे. तर मला असं झालं आपण जरा शांत राहूयात, कारण का आपण काही म्हणजे ठीकच आहे, चांगलंच केलंय आपण, पण असे खूप लोक आहेत करणारे. सो यू डोंट हॅव टू. सो आय थिंक कधी कधी नेटवर्किंगने तुम्हाला हेही लक्षात येतं की
ठीक आहे, म्हणजे चांगलं चाललंय, पण खूप लोकांनी आपल्या आधी खूप भारी गोष्टी नेल करून ठेवलेल्या आहेत. अँड यू हॅव सो मच टू डू. आणि दे आर स्टील सो हंबल की 1400-1500 लोकांची कंपनी रन करतायत, पण ते अगदीच साधे आहेत. आणि आपण उगाचच एक वुमेन ऑन्टरप्रेनर आणि कसं मी किती काय काय आय वेअर सो मेनी हॅट्स आणि असं सगळं आपण करतो. तर डझंट मॅटर. तर मला वाटतं ते आणि हेल्प मागणं खूप महत्वाचं आहे, की मला हे जमत नाहीये, हे करून टाका. डेलिगेट करणं. माझ्यासारख्या व्यक्तीसाठी मला थोडी ओसीडी आहे, तर मी थोडी मायक्रो मॅनेज करते सगळंच, सगळ्यांनाच असं की असं हे नाही, तू थोडं असं कर वगैरे असं. तर आता मी खूप शिकलीये की डेलिगेट करायचं आणि थोडं दुसऱ्यांच्या मनासारखं झालं तरी चालणार आहे. म्हणजे फेसबुक पोस्टमध्ये लाल बॉर्डर नको होती, ऍक्च्युली ब्लॅक हवी होती, असं मला खूप वेळा वाटतं. पण मग मी असं म्हणते की नाही, ठीक आहे ना, माझ्याकडे आहे का बँडविड्थ आता ती बॉर्डर चेंज करण्याची? नाहीये ना. 10 वेगवेगळी लोक इन्व्हॉल्व्ह होऊन फायनली एक पोस्टर तयार झालंय. जोपर्यंत ते माझ्या एस्थेटिक्सच्या अगदीच विरुद्ध नाहीये, तोपर्यंत आय हॅव टू अंडरस्टँड की दिस ऑल्सो इज अ पर्स्पेक्टिव्ह आणि दॅट्स ओके. तर आय थिंक हे 3 मुद्दे मी सांगेन. नाईस. खूप की एलिमेंट आहे ऍक्च्युली हा. आणि वुमन ऑन्टरप्रेनर ह्याच्यावरती माझ्या डोक्यात एक प्रश्न होता, कारण व्हॉट ट्रिगर्ड दॅट इज 2 थिंग्स. एक, तुला जे नीती आयोगकडनं अवॉर्ड मिळालं ऍज अ वुमन ऑन्टरप्रेनर, सो त्याच्यावरनं मला असा प्रश्न सुचला की डू यू लाईक टू बी कॉल्ड ॲज वुमन ऑन्टरप्रेनर ऑर ऑन्टरप्रेनर? दॅट इज पार्ट ए. आणि दुसरं, तू जे ऑलरेडी आन्सर केलंयस त्याच्यामध्ये, पण आय थिंक लास्ट वीक ऑर व्हेरी रिसेंटली तू एक आस्क मी एनिथिंग सेशन केलं होतं, ज्याच्यामध्ये एका कोणीतरी व्यक्तीने विचारलेलं की होम फ्रंट आणि किड्स आणि हाऊ डू यू मॅनेज. त्यात तुझं उत्तर फार भारी होतं की यू हॅव टू पिक युअर ओन बॅटल. सो ते इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे एनी ऑन्टरप्रेनर, होम फ्रंट किंवा बाकी जाऊ देत, पण एनी ऑन्टरप्रेनर, तुमची फाईट तुम्हाला घ्यायची आहे. आणि ती प्रत्येकाला असते, म्हणजे स्केल काही असू दे. सो हे जे एक परसेप्शन आहे ना, ते पण आपल्याला थोडंसं बदलायला लागणार आहे की वेन दे हिअर अबाउट यू और वेन दे हिअर यू टॉक, त्यांना असं वाटतं अरे काय मस्त मोठा बिझनेस ह्याला काय बसत असेल ऑफिसमध्ये. हे एक परसेप्शन असतं की मोठा बिझनेस झाला की तुम्हाला शांत बसता येतं. इनफॅक्ट तुला कमी वेळ होत गेला असेल या 10 वर्षामध्ये. तर पहिलं तुझं जे प्रश्न आहे ते मी मुलांच्या बाजूने आहे. तर मला असं वाटतं की ऑन्टरप्रेनर इज एन ऑन्टरप्रेनर, डझंट मॅटर इफ इट्स अ मॅन ऑर अ वुमन. हॅव्हिंग सेड दॅट, आपण जिथे राहतो, ज्या देशात राहतो, ज्या कल्चरमध्ये राहतो, तर तिथे इन जनरलच ऑन्टरप्रेनर असणं असं नाही. तुम्ही म्हणजे एक वुमन असणं, बाई असणं, ह्याच्यामध्येच अनेक वेगवेगळे प्रॉब्लेम्स आणि प्रेज्युडाइसेस आहेत. आणि नो मॅटर हाऊ लिबरेटेड ऑर सॉर्टेड वी आर, आर जनरेशन ऑर मे बी फ्यू ऑफ अस आर, तू एक 100 पैकी जर पर्सेंटेज काढायचं ठरवलंस तर 90 लोकांना अजूनही बेसिकमध्येच खूप प्रॉब्लेम्स आहेत. आणि मी त्याला प्रॉब्लेमच म्हणते, कारण का मला त्या प्रश्नांची उत्तरच द्यायची नसतात कधी कधी. म्हणजे फॉर एक्झाम्पल, माझा नवरा मला खूप सपोर्ट करतो म्हणून मी काम करू शकते, असं म्हणणाऱ्या मुलींची मला भयंकर चीड येते. कारण का मला असं वाटतं की सपोर्ट करतो किंवा मला अलाउ करतो म्हणून मी हे करू शकते, असं म्हणलं की मला असं वाटतं की इथे मी ना काहीच बदलू शकत नाही. आणि हे किती डीप रूटेड आहे बघ, की मी आजपर्यंत असं नाही कधी ऐकलं की एखादा मुलगा म्हणतो की मी प्रेग्नंट, म्हणजे माझी बायको प्रेग्नंट आहे, त्यामुळे पुढचे 6 महिने थोडं मला वर्कलोड जरा कमी पाहिजे. मी नाही ऐकलं आजपर्यंत कधी, किंवा रेअरली कोणीतरी कधीतरी म्हटलं असेल. तर हे इतकं डीप रूटेड आहे की इट इज डिफिकल्ट फॉर अ वुमन. म्हणजे असं नाही म्हणत आहे मी की ठीक आहे यार करू शकतो, पण ते काय फक्त ऑन्टरप्रेनरसाठी नाही, कुठल्याही बाईसाठी हे डिफिकल्टच आहे. आणि पूर्ण वेळ घरी काम करणाऱ्या बाईसाठी सगळ्यात जास्त डिफिकल्ट आहे, कारण तिच्याकडे बघून ती घरी असते रे, हे म्हणणारे इतके जास्त लोक आहेत की लोकांना हे कळत नाही की एक घर अख्खं रन करणं हे इतकं कठीण आहे.
आणि जेव्हा तुम्हाला दुसरं काहीच व्यवधान नाहीये तेव्हा रोज उठून त्याच प्रोजेक्टवरती तितक्याच मन लावून रोज काम करणं खूप कठीण गोष्ट. हार्डर दॅन आपण बाहेर जातो, 4 लोकांना भेटतो, कुठेतरी कॉफी टाकू, कुठेतरी खायला जाऊ, काहीतरी वेगळं करू, काहीतरी चर्चा करू, नवीन गोष्टी ऐकू. ती व्यक्ती रोज घरी बसून तेच 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 करते. तर मला असं वाटतं की इट इज अ डिफिकल्ट अँड अ डिफरंट वर्ल्ड फॉर विमेन. पण म्हणून कुठल्याही मॅन ऑन्टरप्रेनरचं क्रेडिट कमी होत नाही. ऑन्टरप्रेनरशिपचे चॅलेंजेस हे जेंडर एग्नॉस्टिक आहेत. ते प्रत्येकाला आहेत. डेफिनेटली ते असणारच आहेत. त्यामुळे आणि मला वाटतं मुलांना कधी कधी अगेन डीप रूटेड अडिशनल हे असतं की एखाद्याचं जर बरं चाललं असेल तर त्यांच्या घरातला मॅन नीट कमवत असतो म्हणून बरं चाललेलं असतं. आणि एखाद्याचं फार बरं चालू नसेल तर त्यांच्या घरातला मॅन कमवत नसतो म्हणून फार बरं चाललेलं नसतं. त्यामुळे मुलांवर प्रेशर पण खूप असतं. सो आय थिंक इट्स बोथ वे. सो आय एम व्हेरी न्यूट्रल अबाउट दिस. हॅव्हिंग सेड दॅट आपला समाज खूप म्हणजे आपल्या समाजात अजूनही टू अपलिफ्ट विमेन इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. नो मॅटर व्हॉट दे आर डुईंग इन लाईफ. करेक्ट. दॅट इज द पार्ट वन ऑफ युअर क्वेश्चन. सेकंड जे तू मला म्हणालास की घर, मूल हे ते सगळं जे आहे तर मला असं वाटतं की ते ना सगळं खूप डोक्यातले कॉम्प्लिकेशन्स आहेत. अगेन त्या फ्रंटवरती पण मदत मागणं, आउटसोर्स करणं. आपल्याकडे आयडियल बाई ह्याच्याविषयी खूप डिस्कशन केलं जातं ना. बायको मटेरियल. बायको मटेरियल कोण असते? जी घरचं पण सगळं करते, बाहेरचं पण सगळं करते, 2 वेळा सत्यनारायणाची पूजा पण घालते, दिवाळीचे पण सगळे विधी करते, सगळं करते ती. तर मग असं इथेच पहिलाच मी म्हणलं तसं की इट्स सो डीप रूटेड, इकडेच प्रॉब्लेम्स चालू होतात. तर गिल्ट राईड्स, तुम्ही तुमच्या मुलाला सांभाळायला बाई ठेवली आहे का? तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो बायका. म्हणजे ह्याच्यामध्येही अनेक वेळेला पुरुष क्रिटिसाइज नाही करत, ते ओके असतात. हा ओके, काय मुलगी ठेवायची का सांभाळायला? ओके. बायका ज्या आहेत त्या हे म्हणतात की आपलं मूल दुसऱ्याने वाढवायचं असेल तर मग जन्मालाच कशाला घालायचं, या पद्धतीची वाक्य लोक बोलतात. तर मला असं वाटतं की तुम्ही घरात बसलायत आणि तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये काहीतरी करताय आणि ते मूल टीव्ही बघताय, याला मूल वाढवणं म्हणत नाही, असं जनरली म्हणत नाहीत आणि म्हणू नये. तर मला असं वाटतं की देर इज नो गुड मदर ऑर बॅड मदर. प्रत्येकाच्या आपापल्या मूल वाढवण्याच्या पद्धती असतात आणि त्या प्रत्येकानं तशा वाढवाव्यात. पण म्हणून दुसऱ्याला क्रिटिसाइज करणं, आणि हे मोस्टली अशा पद्धतीच्या ज्या कमेंट्स येतात, तिला काय आहे, तिचं काय आहे, तिने 11 वर्ष नोकरी केली होती, तिच्याकडे सेव्हिंग आहे, आता काय जातंय, तिचं काय आहे, तिला मूल सांभाळायला पूर्ण वेळ बाई आहे म्हणून ती फिरू शकते. तर ह्या पद्धतीच्या कमेंट्स ह्या सगळ्यात जास्त बायका पास करतात. आणि म्हणून मी जेव्हा म्हणते की चूज युअर बॅटल्स, तेव्हा मला सुपरवुमन व्हायचंच नाही. मी जर आत्ता काम करतेय तर तेव्हा मला कामच करायचंय आणि मला माझं काम करायला खूप आवडतं. कारण का आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे, अगेन व्हेरी डीप रूटेड, मी अम्बिशियस आहे किंवा मला माझं करिअर खूप आवडतं, माझं कामावर खूप प्रेम आहे, मला काम करायला खूप आवडतं, असं जेव्हा एक मुलगी म्हणते तेव्हा ते खूप नेगेटिव्ह कॉनोटेशन मध्ये बघितलं जातं. मला का असं बघितलं जातं हे मला अजूनही कळलं नाहीये, पण बघितलं जातं. आणि मला असं वाटतं की मी त्याच्या खूपच परे गेलेली आहे, मला काही फरक नाही पडत. मी खूपच म्हणते की मला खूप आवडतं, मला काम करायला खूप आवडतं. तिथे आय थिंक म्हणजे मुली सुद्धा बऱ्याचदा ना एक अपोलॉजेटिक टोन असतो त्यांचा. हो, की म्हणजे बिकॉज ऑफ दिस सिच्युएशन हे पण आहे, गिल्ट राईड, की मला खूप आवडतं रे पण XYZ प्रायोरिटी. सो तिथे आता जेव्हा जसं तू म्हणतेस की ऑन्टरप्रेनर म्हणून आपण जेव्हा बघतो तेव्हा पहिल्यांदा डोक्यात हेच येतं की ऐक ना, प्रायोरिटी काय आहे आत्ता. जर बिझनेस असेल तर डोंट गो ऑन दॅट गिल्ट ट्रिप. करेक्ट. ऍट ऑल. ते नंतर आहेच आहे ते, पण ते ना हॉर्मोनल आहे. आय गेट दॅट. इट्स बायोलॉजिकल. इट्स नॉट समथिंग दॅट इट्स नॉट अक्वायर्ड. इट्स देअर. इट्स इनेटली देअर. आणि वर्षानुवर्ष येते ते काढणं खूप कठीण आहे. आणि मी म्हटलं तसं की ते दरवेळेला बाहेरून यायला पाहिजे असं नाही. आपली आई सुद्धा म्हणू शकते, मग तू काय आता त्याला पाळणाघरात टाकलंयस का? राईट. हे आपल्या घरातनं पण येऊ शकतं. आणि देन तुझे बॅटल्स चालू बघ कुठे होतात, घरी तुझ्या आई बरोबर. असं नाही की सासू म्हणालीये, तुझ्या आई बरोबर तुझे जर बॅटल्स चालू झाले
तर वेअर विल यू गो? आणि ते सगळं फाईट करणं खूप कठीण आहे. तर मला असं वाटतं की मी कायम सगळीकडे गेल्यानंतर सगळ्या मुलींना किंवा म्हणून विमेन ऑन्टरप्रेन्योरशिप किंवा म्हणजे मला मनातून असं कायम वाटतं की ऑन्टरप्रेन्योरशिप इज ऑन्टरप्रेन्योरशिप. एव्हरीबडी इज गोइंग टू बर्न आउट, एव्हरीबडी इज गोइंग टू वर्क हार्ड. ते जेंडर एग्नॉस्टिक आहे. ते थोडं अनफेअर आहे मुलांवरती की सतत विमेन ऑन्टरप्रेन्योरशिप बद्दल खूप बोललं जातं. पण इफ यू लुक ॲट द सोसायटी कीनली यू विल अंडरस्टँड दॅट द पाथ इज व्हेरी डिफिकल्ट. रोज एक आणि ना प्रत्येकामध्ये ती स्किल नाही आहे की गेले सगळे खड्ड्यात, मला जे हवं ते मी करणार. येस, नाही हा नाही होत ओव्हरराईड. येस, नाही डेफिनेटली वुमन ऑन्टरप्रेनर जेव्हा आपण विचार करतो इनव्हेरिएबली 10 पॉइंट तिच्याकडे एक्स्ट्राचे आहेत टू टॅकल अदर दॅन व्हॉट ऑन्टरप्रेनर्स विल डू. येस. सो ते नक्कीच आहे. आणि म्हणजे तुला मी साधं एक्झाम्पल सांगू का? माझ्या बिझनेसमध्ये मी आणि माझा नवरा पार्टनर आहोत. जेव्हा जेव्हा पैशाचे किंवा मोठे डिसिजन्स घ्यायचे असतात ना, तेव्हा आपसुक वेंडर्स त्याला कॉल करतात. आणि ते इतकं बाय डिफॉल्ट आपल्याकडे सेट आहे ना की नाही डिसिजन तो सर को कॉल करके पूछ लेते ना. तर मला असं होतं की म्हणजे नथिंग अगेन्स्ट इट, पण हे किती डीप रूटेड आहे बघ ना. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आणि ते होतच, मुलगा आणि मुलगी हॉटेलमध्ये जाऊन बसले तरी बिल पटकन मुलाच्या समोर आणतात. आणि दोघांवरही अनफेअर आहे ना. म्हणजे मुलीनी द्यायचं नाही म्हणजे ही देऊच शकत नाही हे एक अझम्पशन आहेच, पण ह्यानेच का दरवेळेला प्रेशर घ्यायचं? ह्याने काय कोणाचं वाईट केलं की ह्यानेच दरवेळेला सगळीकडे पैसे भरायचे? सो मला वाटतं की इट्स बोथ वेज. पण आपल्या समाजात थोडंसं आय थिंक वी स्टील हॅव अ फ्यू इयर्स और डेकेड्स टू गो बिफोर वी कॉल इट इक्वल वर्ल्ड. आय थिंक इट्स नॉट. नाही, आणि मे बी आता जेव्हा जास्तीत जास्त वुमन ऑन्टरप्रेनर्स आपल्याला दिसतील, अगेन आय हेट टू यूज दिस वर्ड, बट जेव्हा असे दिसतील सक्सेसफुल, कारण आता कसं आहे मोस्टली ज्या सक्सेस लेवलला तू आता आहेस लोकांच्या दृष्टीने, तिथे तुला काही कमेंट्स आता फिल्टर आउट होत असतील बिकॉज यू आर अ सक्सेसफुल वुमन. मला असं वाटतं की ते इट ऑल्सो कम्स फ्रॉम तुमचं अपब्रिंगिंग. मी ज्या घरात लहानाची मोठी झाले तिथे खूप स्ट्रॉंग बायका आहेत. माझी आई नोकरी करायची, माझी आजी नोकरी करायची, दोन्ही माझ्या आज्या. माझी एक आजी तर शिक्षण विस्तार अधिकारी होती. तर म्हणजे आमच्या घरामध्ये कधीही असं बाईनं हे करायचं नाही किंवा पुरुषानं हे करायचंच किंवा पुरुषाला हे करायला नाही लागलं पाहिजे अशा पद्धतीचे ना विचार कधी नव्हते. किंवा सायकलवरनं जाऊन काहीतरी आणायचंय तर मग तू नको जाऊस, तू मुलगी आहेस वगैरे, असं आम्हाला कधीच कोणी म्हणालं नाही. आम्ही अशा ठिकाणी राहायचो जिथून कढीपत्ता आणायचा असेल तरी 1 किलोमीटर सायकलवरनं जावं लागायचं बाहेर. तर असं होतं की जा जाऊन घेऊन ये, जा जाऊन करून ये, हे आण. किंवा मी पहिल्यांदा लायसन्स काढायला गेले तर आळंदीला तेव्हा ते 8 काढायला जायला लागायचं. तर माझ्या बाबांनी सकाळच्या चिटोऱ्यावरती असा मॅप काढून दिला होता मला, संचेतीवरनं डावीकडे वळायचं, वाकडेवाडीवरनं सरळ जायचं. तर मला बाबा म्हणले जाऊन करून ये तुझा लायसन्स. मी 16 वर्षाची होते पूर्ण. मी लुना घेऊन गेले होते लायसन्स काढायला. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्हाला घरात वाढवलेलं असतं तेव्हा तुमच्या मनात ते इक्वॅलिटी वगैरे मी सगळं नंतर ऐकलं. तोपर्यंत मला तोपर्यंत मला असं वाटायचं की म्हणजे काय म्हणजे सेमच आहे की सगळं, काय वेगळं आहे नाही का? काहीच वेगळं नाहीये, सगळंच तर सेम चाललंय असं. ते नंतर त्या चर्चा आणि त्या सगळ्या ह्याच्यातून ते अच्छा असं लोकांची मतं असतात. आणि मला असं वाटतं की हार्डेस्ट दॅट हॅज हिट मी इज मला मूल झाल्यानंतर लोकांचे काही जजमेंट्स वगैरे जे पास होतात की सांभाळायला मुलगी ठेवणे किंवा आपण मुलाबरोबर किती आणि कसा वेळ घालवतो ह्याच्यावर एक काही उदात्त मतं असतात लोकांची. तर ते त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला थोडंसं हिट झालं. पण आता मी त्या बाबतीतही खूप पुढे आली आहे, कारण का माझा मुलगाही आता 7 वर्षाचा आहे, त्याला आता 18 वर्ष लागलं. आणि द काइंड ऑफ रिलेशनशिप दॅट आय हॅव विथ हिम दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट आय हॅव वॉन्टेड. मी आता मीटिंगला चालली आहे. ओके मम्मा किती वेळ जाणार आहेस? 1 तास जाणार आहे. हा ठीक आहे. ओके तू येईपर्यंत मी झोपला असेल. ओके डन. मी आत्ता पार्टीला चालली आहे. ओके मम्मा लहान मुलं आहेत का? नाही लहान मुलांची नाहीये, तू आत्ता घरी बसून फुटबॉल खेळ किंवा काहीतरी खेळ आणि मग मी येईन 11:30 पर्यंत. ओके ठीक आहे. तर ह्या पद्धतीची कॉन्व्हर्सेशन्स आणि ह्या पद्धतीचं काय म्हणतात एक एन्व्हायरमेंट मी त्याच्यासाठी तयार करू शकले, जिकडे मी त्याला म्हणते की अरे आता मला जावं लागणार आहे स्टुडिओमध्ये. तर मला असं वाटतं की मला जे हवं होतं ते
मी केलंय आणि आता तर तो आणखीन 1-2-3 वर्षांनी खूप शिकवण्याच्याही पलीकडे जाईल, कारण अजून 1-2-3 वर्ष मी काही काही शिकवू शकते. त्याच्यानंतर तो आपापलाच एक व्यक्ती म्हणून डेव्हलप होईल. तर मला असं वाटतं की आय डिड वेल डिस्पाइट ऑफ whatever comments people have been making. Right. So how does he look at Adya? म्हणजे तो without you teaching him, तो आद्याकडे कसं पाहतो? Have you glanced over it? हो, तो एकतर तो बिझनेस लँग्वेज बोलतो. म्हणजे आपला स्टुडिओ, आम्ही स्टुडिओवर गेलो होतो. त्याचा एक लहानपणीचा खूप मस्त किस्सा आहे. तुला तो व्हिडिओ सुद्धा कधीतरी पाठवीन, माझ्याकडे आहे. तर तो एकदा त्याच्या काय प्ले ग्रुपमध्ये, पाळणाघर आणि प्ले ग्रुप असं एकत्र होतं. तिथे एकदा काहीतरी सांगून बाहेर पडला. तर तिथल्या टीचरचा मला फोन आला की तुम्ही तुमच्या स्टुडिओवरती काही डिस्काउंट वगैरे आहे का, किंवा सेल वगैरे आहे का? तर म्हटलं हो आहे का, काय झालं? हे तुम्ही कार्तिकला विचारा घरी जाऊन काय ते. तर मी त्याला विचारलं काय रे, काय शाळेत? तर तो मुलगा त्याच्या शाळेच्या 3 मजले जाऊन सगळ्यांना खालपासून वरपर्यंत सांगत होता की 15 ऑगस्टचा सेल आहे आमच्या स्टुडिओवर, कमला नेहरू पार्कला लेफ्ट टर्न घ्या, तिकडे या, मी बसतोय तिकडे बिलिंगला, तुम्हाला मी डिस्काउंट देतो. कडक. तो 3.5 वर्षाचा होता तेव्हा. तर मी अशी होती की तुला कोणी सांगितलं रे की तू डिस्काउंट देणार? माझा पण आहे ना, माझं स्पेशल डिस्काउंट देणार आहे मी शाळेला. यू डोंट इव्हन हॅव टू से एनिथिंग. किंवा मागच्या वर्षी आपल्याकडे शार्क टँक चालू झालं. आम्ही एकदा त्याला एका कुणाकडे तरी जेवायला घेऊन गेलो होतो आणि सगळे बसलो होतो आणि शार्क टँक बद्दल डिस्कशन चाललं होतं. तोही तिथे बसून ऐकत होता आणि माझ्या आईकडे तो राहायला गेला त्याच दिवशी रात्री आणि काहीतरी घरी बिझनेसचं डिस्कशन चाललं होतं आणि काहीतरी. तर तो म्हणाला की आजी, आमच्या बिझनेसमध्ये आम्ही काही कुणाला पर्सेंटेज वगैरे दिलेलं नाहीये. आमचा अख्खा आपलाच बिझनेस आहे. कडक. तर 50% आहे असं तो म्हणाला. 6 वर्षाचा होता. सो हम्म. मला असं वाटतं की तुला बऱ्याच वेळेला काही शिकवावं पण लागत नाही, कारण ते इतकं ऐकतात, इतकं अब्सॉर्ब करतात आणि ते बोलतात. आणि मला असं वाटतं की ते सगळ्यात महत्वाचं आहे की जे काय चाललंय, जे काय टेन्शन आहे, जे काही छान चाललंय, ते सगळं त्याला माहितीये. आणि म्हणजे ही इज पार्ट ऑफ दॅट इकोसिस्टम. त्याला हे माहितीये की ओके, कुठे ताई बाबा स्टुडिओत आहेत का, ओके तिकडे आहेत, ओके ओके ठीक आहे. इट्स अ रुटीन फॉर हिम. आणि मला वाटतं की ठीक आहे, फार महान त्यांनी काही नाही केलं तरी त्याला ऍज लॉंग एज हे अंडरस्टँडिंग आहे की हे काय करतात. राईट, दॅट इज इम्पॉर्टंट. पण इनफ भारी आहे. हो, म्हणजे असं. पण मी अगेन ऍज आय सेड, त्याच्यामध्ये माझं क्रेडिट आहे का किंवा काही असं क्रेडिट नाहीये काही. वी जस्ट बीन ऑनेस्ट की असं आहे बरं का, असं आहे, जावं लागणार आहे मुंबईला, जावं लागणार आहे कोल्हापूरला, जावं लागणार आहे जयपूरला. राईट. आणि ओके, किती दिवसांनी येणार आहेस तू? 3 दिवसांनी. ओके ठीक आहे. बरोबर. नाईस. सो आता तो शार्क टँकचा पण एक विषय मला आलाच आहे म्हणून सध्याचा ट्रेंडिंग सब्जेक्ट. सो आय हॅव काय म्हणतात, थोडंसं टोन्ड ओपिनियन्स आहेत माझे. आय वुड वॉन्ट टू हिअर, तुला काय वाटतं त्या कार्यक्रमाविषयी? हे असे कार्यक्रम जे, ओके मी थोडं कॉन्टेक्स्ट देतो, खूपच वेग होता हा. जे लोक कम्प्लिटली नोकरी करतायत, असा बराच ऑडियन्स त्या शार्क टँकचा आहे, ज्यांनी ऑन्टरप्रेनरशिप मधलेलं काहीच केलेलं नाही. म्हणजे एक फूल सुद्धा विकलेलं नाही शेजारी जाऊन. आणि ऑन्टरप्रेनरशिपला विकणे हा एक मी पकडून ठेवलाय की दॅट इज इम्पॉर्टंट. अशी जेव्हा लोक ह्या सगळे जार्गन्स आणि इतके टक्के प्रॉफिट आणि शेअर प्रेझेंट करतात इकडे आपल्याला, तर मला असं होतं की अरे शार्क टँक पाहून नाही कळत हे. सी ऍक्च्युली हा विषय शार्क टँक पेक्षा मोठा आहे. आपण मगाशी जे बोलत होतो की स्टार्टअप हा एक हे आता कल्चर आहे आणि हे आता आपल्याकडे हळूहळू यायला लागलं. तर देर आर 2 ways टू लुक ॲट इट. वन वे इज टू, ज्याला आपण मराठीत काय म्हणतो, फुगवणे. फुगवून फंडिंग घ्या, फुगवा, लॉसेस ओके, कधीतरी आपण प्रॉफिट करू, घ्या फंडिंग, फुगवा. तर एखाद्याचा फुगा फुगून फुटतो, एखाद्याचा उडतो. राईट. अगेन्स्ट देर इज अदर कल्चर ऑफ स्टार्टअप्स वेअर यू बूटस्ट्रॅप आणि यू आर लाईक, मला दिस इज हाऊ आय वॉन्ट टू डू इट. यू नो युअर सीलिंग आणि दॅट इज वे यू वॉन्ट टू गो आणि तेवढंच तुम्हाला करायचं आहे. सो आय थिंक इट्स अ चॉईस दॅट यू मेक. सो शार्क टँक काय किंवा कुठल्याही पद्धतीचे असे प्रोग्राम्स जे काय आहेत, तर मला असं वाटतं की इट इज, तुम्ही काय उद्देशाने बिझनेस चालू केलाय इज व्हॉट डिसाइड्स
की तुम्हाला कुठल्या करेक्ट रस्त्याला जायचंय. आता बूटस्ट्रॅप असा तू शब्द वापरलास, मे बी काही लिस्नर्सना बूटस्ट्रॅप कळणार नाही, हो, असं मी अज्युम करतो उगाचच. पण बूटस्ट्रॅप म्हणजे एक्झॅक्टली काय? बूटस्ट्रॅप म्हणजे आता आद्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी समजा तुला सांगायचं ठरवलं तर मी जे सुरुवातीला 50,000 रुपये घातले बिझनेसमध्ये, त्याच्यातून मी काहीतरी माल घेतला, तयार केला, विकला, त्याच्यातनं मला काहीतरी पैसे आले. त्यातनं मी पुन्हा ते पैसे आद्यामध्येच टाकले आणि आणखीन माल घेतला, आणखीन तयार केले दागिने आणि विकले. आणि हेच मी अजूनही करते. राईट. सो तुमच्याकडे जे पैसे येतात ते तुम्ही पुन्हा बिझनेसमध्ये गुंतवा. ह्यालाच बूटस्ट्रॅपिंग. राईट. म्हणजे बूटस्ट्रॅप मध्ये बेसिकली सेल्फ फंडेड किंवा सेल्फ सस्टेनिंग बिझनेस मॉडेल आहे, ज्याच्यात कोणाचीही इन्व्हेस्टमेंट नाहीये. आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं किंवा त्यांची तो समज आहे, त्याला गैरसमज का काय आपण त्यांच्यावरती सोडूया, पण फंडिंग मिळालेला स्टार्टअप हा भारी आहे असं एक प्रचलित आहे. कारण तो मीडिया हायप आहे, जसं तू म्हणालीस की अरे इतकं $1 मिलियन फंडिंग मिळालं किंवा व्हॉटएव्हर. तर आता तू सांग मला की तुला अशा ऑफर्स पण आल्या असतील फंडिंगच्या, हे तुम्ही पण कदाचित सीक केला असेल, पण वेन इट कम्स टू फंडिंग जेव्हा ते येतं ना, त्यावेळेस काय काय येतं हे लोकांना जरा सांग की हाऊ डज फंडिंग अफेक्ट अ बूटस्ट्रॅप्ड, हेवीली बूटस्ट्रॅप्ड स्टार्टअप? बरोबर. सो त्याच्यात 2 मुद्दे आहेत. एक मुद्दा म्हणजे तुमचा ग्रोथ पाथ काय आहे आणि तुम्हाला तो किती स्पीडनी पार करायचा, असे 2 मुद्दे आहेत. तर फंडिंग घेणं चूक आहे का बरोबर आहे या प्रश्नाला उत्तर नाहीये. करेक्ट. हे अत्यंत सिच्युएशनल, अत्यंत रिलेटिव्ह आणि अत्यंत बिझनेस स्पेसिफिक अशी गोष्ट आहे. डेफिनेटली. हॅव्हिंग सेड दॅट, अत्यंत पर्सनल चॉईस आहे की मला फंडिंग घेऊन बिझनेस किती मोठा करायचा आहे आणि माझं रिस्क ॲपेटाईट किती आहे. आपण ऍक्च्युली ह्या मुद्द्यावर अजिबात बोललो नाही. मगाशी जेव्हा आपण खूप महत्वाचे काही मुद्दे बोललो त्याच्यात रिस्क ॲपेटाईट विषयी आपण बोललो नाही. मला असं वाटतं की आपण ना खूप केसेस ऐकतो जिथे बंद पडले, नेगेटिव्ह मध्ये आहेत, एबिटाच नाहीये, हेच नाही होते, सेलच नाही होते, सेल झालं तरी नेगेटिव्ह मध्ये आहेत. तर मला असं वाटतं की रिस्क ॲपेटाईट स्वतःचं ओळखून फंडिंग घेणं. कसं ओळखता येईल रिस्क ॲपेटाईट? त्याला खूप इंट्रोस्पेक्शन करायला लागतं आणि मला असं वाटतं की यू विल ओनली अराईव्ह देअर विथ एक्सपिरियन्स. टेकिंग रिस्क, फेलिंग थोडंफार इकडे तिकडे. फेल्युअर ते खूप महत्वाचं आहे. तुझं रिस्क ॲपेटाईट तुला तेव्हाच कळेल जेव्हा तुला हे कळेल की तू फेल्युअर कसं ऍक्सेप्ट करू शकतोस. मला वाटतं की बिझनेस करण्यासाठी ना तुम्हाला खूप निर्लज्ज व्हावं लागतं. म्हणजे मी आता जेव्हा माझ्या स्टाफशी बोलते आणि आम्ही एक सेल लावतोय तेव्हा मी हे बोलते की ऐका ना, स्लो मुव्हिंग आयटम काढा बाहेर, त्याच्यावर पहिले डिस्काउंट लावूयात. कसं असतं ना, तू कितीही काही डिझायनर अस, काही अस, तुला आवडलेलं डिझाईन किंवा तुझे ॲस्थेटिक्स हे समोरच्या माणसाला आवडेलच असं नाही आणि ही जबरदस्ती तू काही केलं तरी करू शकत नाही. तू एक फालतू म्हणून स्केच केलेली गोष्ट सुपरहिट होते आणि तू एक मी आता जे केलंय ना, हे आत्ता जे मी हे केलंय असं म्हणून तुझे जवळचे मित्रमैत्रिणी सुद्धा तुला चढवतात की अरे काय आहे, आणि कोणीच ते विकत घेत नाही. आणि मग तो टी शर्ट तूच घालून फिरतोयस किंवा ते कानातलं मीच घालून फिरतेय, पण तेव्हाही कोणी म्हणत नाही की ते छान आहे, कारण का तुला जेवढं वाटलं होतं तेवढं ते छान दिसतच नाहीये. आणि मग ह्याच्यामध्ये ना ते इगो बॅटल करत बसण्यापेक्षा स्वतःवर विनोद करणं. अरे यार, जेव्हा मी काहीतरी भारी म्हणून लॉन्च करते ना तेव्हा ते कुणालाच आवडत नाही. प्रिसाइजली. तर ते मला असं वाटतं की निर्लज्ज होणं आणि म्हणणं की यार कोणी बघितलंच नाही त्याच्याकडे, राईट, हे खूप महत्वाचं आहे. हे खूप वेळा करावं लागतं मला सुद्धा, कारण अतिशय महत्वाचं. म्हणजे मी तर या लेवलला पोचलोय आता की समजा मी 5 डिझाईन केले, म्हणजे यातलं जे मला आवडतं ना ते करायचं नाही, ते मी रिलीज पण नाही करत. ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि जे असं वाटतं की हे किती बोर आहे ते टॉप सेलर असतं इन दॅट मंथ. करेक्ट. तर ते बरोबर आहे, तू म्हणलास तेच. आणि मी तुला म्हणलं तसं की फेल्युअर
पचवण्याची किती तुमची क्षमता आहे, त्याच्यावरती तुमचं रिस्क ॲपेटाईट किती आहे, हे प्रत्येकाने प्रत्येकाचं ठरवायचं. वाढत जातं आणि ते माझं वाढलं असेल तर जगातल्या कोणाचंही वाढू शकतं, कोणाचंही वाढू शकतं. कारण का मी व्यक्ती अशी आहे की लोन नाही घ्यायचं, बिझनेसमध्ये लोन नाही घ्यायचं, राईट, जे आहे ते ह्याच पैशात मॅनेज करायचं. राईट. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की रिस्क ॲपेटाईट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. रिस्क ॲपेटाईट अनालिसिस, तर ह्याच्या बरोबर ना मला एक अजून वाटतं की तो मुद्दा महत्वाचा आहे, त्याच्यावर तुझं मला मत जाणून घ्यायला आवडेल. की आता हे जे म्हणजे ज्या सक्सेसफुल ऑन्टरप्रेनरच्या ज्या स्टोरीज येतात समोर, त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली स्टोरी टेलिंग एक भाग असतो, तो आपण सोडूया. पण बरेचसे लोक जेव्हा रिस्क घेतात किंवा खूप हाय रिस्क मॉडेलवरती जेव्हा ऑपरेट करतात, त्यावेळेस त्यांचं रिस्क कॅपिंग पण खूप स्ट्रॉंग असतं. आणि हे बरेचदा हा पीस मिस होतो लोकांचा. तर रिस्क कॅपिंग मध्ये काय स्टार्टअप्सनी केलं पाहिजे? कारण आता आपण असं म्हणतो की हे 2-3 वर्ष रन झालेले स्टार्टअप्स आहेत फॉर एक्झाम्पल, तर त्यांनी रिस्क कॅप कशी करायला पाहिजे? की उगाच जसं की फॉर एक्झाम्पल 3ऱ्या वर्षी तुला जर म्हणलं असतं की 4,500 स्क्वेअर फीटचा स्टुडिओ घेऊ, तू जर ती उडी मारली पण असतीस समजा, पण तू फॉलबॅक ऑप्शन घेतला असतास की हे समजा नाही रन झालं तर 6 months आय एम आउट किंवा 3 months आय विल एक्सटेंड. या रिस्क कॅपिंगच्या गोष्टी आहेत. किंवा तू म्हणतेस की ओके चल वर्स्ट केस सिनारिओ मध्ये काय आहे, आय विल बी 0. तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे ऍक्च्युली. तू जेव्हा रिस्क घेतोयस ना तेव्हा त्याचं कॅपिंग हेच असतं की वर्स्ट केस काय होईल, नाईस हे होईल ना, माझी तयारी आहे. राईट. मला जगात लोकांना हे जाऊन सांगण्याची माझी तयारी आहे का, अरे यार नव्हतं वर्क होत त्यामुळे सध्या जरा बंद केलं, आहे का तयारी, घे रिस्क, काही प्रॉब्लेम नाही. करेक्ट. माझी आहे का, मला कोणी उद्या विचारलं की हा एक 5 वर्षांनी नाही यार आता तेवढं जेवढा सेल व्हायचा ना 2022 मध्ये तेवढा आता नाही होत, नाही होत, ठीक आहे, मला काही फरक नाही पडत. कारण का मी ऑलरेडी माझं ते वर्स्ट केस इमॅजिन करून मी ह्या फेजला आहे, डे 1 पासून माझ्या बिझनेसमध्ये की नाही झालं यार, ठीक आहे, एक्झॅक्टली, आता काय करू, नाही झालं, झालं तेव्हा खूप भारी झालं पण आता नाही होते. प्रिसाइजली. पण हे म्हणण्याची खूप लोकांची तयारी नसते. राईट. तर मग यू हॅव अ प्रॉब्लेम. सो यू हॅव टू इमॅजिन द वर्स्ट. आणि काय होईल, मी रडीन, मी घरात बसीन, मी सोशल लाईफ थोडे दिवस बंद करीन, म्हणजे माझ्या केसमध्ये सांगते, याहून वर्स्ट काहीच होणार नाही. आणि ती फेज असेल, म्हणजे ती फेज असेल, अर्थातच ती फेज असेल. आणि मी म्हणलं तसं की मी खूप चिवट आहे, मला असं होईल की हा हे नाही झालं का, ओके नेक्स्ट काय करायचं, नेक्स्ट काय करायचं असं. राईट. कारण तो आता म्हणजे तो जो एक ऑन्टरप्रेन्युरल माइंडसेट जो आहे तो समहाव नाही मरत, असं मला तरी वाटतं. तो मरत नाही. आणि मला असं वाटतं की बिल्डिंगची पण एक मजा आहे, कारण त्या जर्नीमध्ये एक तर बिल्डिंगची मजा आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्यात जास्त मला कुठली गोष्ट आवडते ह्या सगळ्यामध्ये, मला ही गोष्ट आवडते की मला खूप एअरपोर्ट्सवर, खूप हॉटेल्समध्ये, खूप ठिकाणी लोक सेल्फी काढतात, ओके, आणि ते येतात आणि ते मला म्हणतात की आद्या तुमच्याबरोबर सेल्फी काढायचा आहे, किंवा मी सिग्नलला उभी असेन तर असं खूप असतं, ती ब ती आद्यावाली असं हात करतात किंवा ती ब ती आद्यावाली असं एक. किंवा आता मी कुठे इथे काय खायला प्यायला गेले, पुण्यात तर होतच खूप, पुणे मुंबई बँगलोरला खूप वेळा होतं, ती ब ती आद्यावाली, ती ब ती आद्यावाली असं होतं. तर मला मज्जा काय येते की त्यांना माझं नावही माहिती नाही, त्यांना माझं नाव आडनाव मी काय करते काहीही माहिती नाही. ते मला ओळखतात कारण का त्यांना आद्याची ज्वेलरी आवडते, मे बी त्यांनी ती विकतही घेतलेली नसेल, डझंट मॅटर. तर तुम्हाला जर ते एक काहीतरी सापडलं ना त्याच्यामध्ये, तर मला हे खूप आवडतं. म्हणजे मला नाटक करायला का आवडतं असं मला खूप वेळेला मी विचार करायचे आणि माझ्याकडे कधी उत्तर नव्हतं. तर माझी एक मैत्रीण होती रसिका जोशी नावाची, जी गेली, पण रसिका ला मी कायम हा प्रश्न विचारते, तुला का आवडतं नाटक करायला? तर तिचं एक खूप मस्त उत्तर होतं. तर तिचं असं म्हणणं होतं की आपण जेव्हा स्टेजवर असतो ना तेव्हा आपल्याला जे इमोशन्स वाटतायत ते लोकांना दाखवून आपण समोरच्या सगळ्यांना कंट्रोल करू शकतो. तर दे आर युअर कॅप्चरिंग ऑडियन्स. ह्याला ऍक्च्युअली लिटरल मिनिंग आहे की दॅट पार, दॅट तुम्हाला आणि पार इन अ गुड सेन्स, इट्स नॉट इन अ बॅड सेन्स. तर मला असं वाटतं की मला ते आद्यामध्ये कुठेतरी सापडलंय की
मी केलेल्या डिझाईन्सची, मी काढलेल्या स्केचेसची, त्याच्याविषयी मी केलेला अभ्यास, त्याच्याविषयी मी जे लाईव्ह मध्ये जाऊन बोलते, त्याच्याशी लोक रिलेट करतात. लोक हे म्हणतात की तुम्ही विदाऊट मेकअप करता, ते खूप चांगलं वाटतं, कारण का असं वाटतं की मी पण ऑफिसला घालून गेले तर हे असंच दिसेल. एक सतत मेकअप केलेली परफेक्ट दिसणारी मुलगी दागिने घालतीये आणि मग लोकांना असं वाटतं की यार तिला चांगलं दिसतं पण मला नाही दिसणार. तर मी तशीच असते तिकडे. त्याच्यामुळे मला वाटतं की ते मला खूप आवडतं. तर प्रत्येकाला आपल्या बिझनेसमध्ये किंवा आपल्या कामामध्ये असं काहीतरी एक सापडलं पाहिजे की जे तुम्हाला असं वाटतं हे मला इथे करायला आवडतंय. मला आद्यावली म्हणण्याचा कधीही राग येत नाही. मला ती आद्या, ते मग तुमच्याबरोबर एक आद्याबरोबर फोटो काढायचा आहे, मला याचा कधीच राग येतोय किंवा असं अरे काय असं मला कधी होत नाही. मला आवडतं, कारण मला असं वाटतं की नाही, आणि त्यांनी दिस इज व्हॉट आय हॅव क्रिएटेड. प्रिसाइजली. आणि लाईक यू गिव्हिंग देम 15 सेकंड्स हेल्प्स द ब्रँड एज वेल. ऍब्सोल्युटली. अरे ती बिझी होती पण त्यांनी सेल्फी काढला आणि दे विल टॅग यू, पोस्ट अबाउट इट, आणि दे विल गुडविल क्रिएशन आहे बेसिकली. इफ यू थिंक फ्रॉम देअर पॉइंट ऑफ व्ह्यू, what is in it for them? Exactly. It is just that happiness of अरे ती लाईव्ह वाली मुलगी तिकडे होती. You know, it's that. Right. So, yeah. मला आता हा एक प्रश्न पडला जो मला काही लोकांनी विचारलाय की तू डिझाईन केलेले टी शर्ट जेव्हा तुला रस्त्यात दिसतात तेव्हा तुला कसं वाटतं? तसं ज्वेलरी, मी माझं उत्तर सांगतो तुला, पण आधी तुझं ऐकायचंय की कारण ही सगळी ज्वेलरी मोस्ट ऑफ द डिझाईन्स हे तुझे डोक्यातनं आलेले आहेत आणि ते ऑब्व्हियसली दिसतात, म्हणजे सोशल मीडिया सोड पण रिअल पर्सन मध्ये किंवा इथे पण. तेव्हा तुला काय वाटायचं, आता काय वाटतं असं? नाही, मला कॉन्स्टंट डे वन पासून खूप भारीच वाटतं. तू मला एक खरी गोष्ट सांग की हे ह्युमनली पॉसिबल आहे का, की तू काहीतरी तयार केलेली गोष्ट दुसऱ्या कोणीतरी घातली आणि तुला त्याच्याविषयी काही निगेटिव्ह फिलिंग येईल किंवा तुला काही भारीच वाटतं. नाही पण ओके, मी आता उलट आपण असा पण विचार करू की त्याचा जेव्हा ती जर्नी चालू असते ना, लाईक वेन यू आर पुटिंग इन वर्क आणि मेकिंग न्यू डिझाईन्स, त्यावेळेस तो एक खूप बारीक हे मिळतो, एक काय म्हणतात त्याला, डोपामिन हिट ऑर वॉट एव्हर, की अरे हा आपला टी शर्ट आहे किंवा आपली ज्वेलरी आहे, हे रेजिस्टर होतं. पण जे लोकांना असं वाटतं ना की मला खूप भारी वाटतं, त्या लेवलला मी समव नाही. आणि मग मी असं म्हणतो की ओके, आता माझं उलट कसं डोकं चालतं माहितीये का, की ओके हाच टी शर्ट दिसतोय, मग दुसरं डिझाईन काय नाही दिसत, किंवा अरे हा खूप दिसतोय, म्हणजे आता हा आणि आम्हाला तो येतो फीडबॅक, 1-2 डिझाईन आहेत आमचे की हा टी शर्ट भारी आहे पण आता हा खूप दिसतो. सो मग माझं डोकं वेगळीकडे चालतं. त्याने मी विचारते तुला किती मला नाही, मला ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो की मी समजा एखाद्या व्यक्तीवर आद्याची ज्वेलरी पाहिली, समजा तिने कानात घातले, तर मी पहिले बघते की अंगठी कुणाची घातली आहे, नेकलेस कुणाचा घातलाय. हावरट ऑन्टरप्रेनर, अत्यंत हावरट. मला असं वाटतं की मग ह्या व्यक्तीकडे दुसऱ्या गोष्टी दुसऱ्या इकडच्या आहेत, म्हणजे आपल्याकडे तसं चांगलं कलेक्शन नाहीये. देन मी प्रचंड कॉम्पिटेटिव्ह आहे, पण मी दुसऱ्यांबरोबर कॉम्पिटेटिव्ह नाही. दॅट्स द बेस्ट पार्ट. मला असं वाटतं की माझं काहीतरी कमी पडतंय, काहीतरी अजून करूयात. त्यामुळे मी एक खूप सुखी आयुष्य जगते, कारण का मी बघतच नाही दुसरे लोक काय करतात. मला फक्त हे वाटत राहतं की ह्यांनी फक्त कानातलेच आपले घातले, किंवा हे म्हणाले की तुमचं नोजपिनचं कलेक्शन चांगलं आहे, पण आपल्या नेकलेसच्या कलेक्शन बद्दल हे कोणी बोलत नाहीये, तर आता आपल्याला नेकलेसेस चांगले करायला पाहिजे. तर हे एवढंच माझ्या डोक्यात विचार येतो. आणि मला असं वाटतं हा एक खूप डीप फिलॉसॉफिकल थॉट आहे. तू आर्टिस्ट आहेस म्हणून मी बोलतीये, तू हा एडिट करून कापूनही टाकू शकतोस, पण मला असं वाटतं की जो खरा आर्टिस्ट असतो ना, त्यानं एकदा स्वतःचं डिझाईन किंवा स्वतःची आर्ट स्वतःपासून वेगळी केली, स्वतःच्या मनातून आणि थॉट्स मधून ती बाहेर काढली आणि ती मटेरियलिस्टिकली दिसायला लागली, की यू आर ओव्हर इट. यू डोंट फील एनिथिंग अबाउट इट. एक्झॅक्टली. तर तू जे म्हणालास तो आनंद शॉर्टलिव्हड असतो. अरे माझं कानातलं दिसलं, मस्त, दॅट्स इट. हा, तिथे संपतो तो ऍक्च्युअली. संपला विषय. म्हणजे इट डझंट हिट यू फॉर अ लॉंग टाइम. इट डझंट चेंज यू ॲज अ पर्सन. किंवा असं पण नाही होत ना की आता तू एकटी कॉफी पीत बसले, असा कदाचित कमी वेळा झाला असेल, पण जेव्हा तू तिथेही असतेस त्यावेळेस यू डोंट गिव्ह अ डॅम अबाउट मोस्ट ऑफ द थिंग्स. नॉट एट ऑल, नथिंग. हा, म्हणजे की
नाहीये ते नंबर्स. आणि मला असंही वाटतं की म्हणजे ऍक्च्युली तू मगाशी म्हणालास तसं की ते आमच्याबद्दल हे खूप बोललं जातं आद्याबद्दल की खूप महाग आहे यार, घ्यायचं खूप महाग असतं त्यांचं. तर मला असं वाटतं ना की तुम्ही एक इंट्रोस्पेक्शन मोडमध्ये असणं एंटरप्रेन्योर म्हणून खूप महत्वाचं आहे. तुम्हाला काय पद्धतीची स्टोरी सांगायची स्वतःच्या क्रिएशन्स बद्दल डिसाइड्स हाऊ यू फील अबाउट युअर ब्रँड. अँड जेव्हा तुला ती क्लॅरिटी आहे तेव्हाच तू बाहेर जाऊन त्याच्याविषयी बोलू शकतोस, नाहीतर तू नाही बोलू शकत. राईट. कारण का असं तर कधीच होणार नाही की नेगेटिव्ह काहीच फीडबॅक आला नाही. येस, म्हणजे येणार नेगेटिव्ह, पण तो आपण किती कसा घ्यायचा, हो, म्हणजे मनावर घ्यायचा. मला ऍस्पिरेशनल ब्रँडच करायचा आहे. या मला नाही मी काही मिंत्रा नाहीये सॉर्ट बाय डिस्काउंट. एक्झॅक्टली नाहीच आहे नाही, मी आता तुला तेच म्हणणार होतो की जरी लोक म्हणाली की हा आद्याचे ज्वेलरी महाग आहे, बट दे फॉलो अप विथ अ सेंटेन्स सेइंग की पण ती मला घ्यायची कधीतरी. एक्झॅक्टली. सो विच इज युअर विन बेसिकली. ऍब्सोल्युटली. आणि मला अँड आय एम ऑल्सो लर्निंग. म्हणजे मी म्हटलं तसं की हा फीडबॅक येतो ना, तर मी आता 450 रुपयापासून आमच्याकडे आता कानातले लॉन्च केलेत, पण दे आर नॉट हँडमेड. ते कास्टिंगचे आहेत. मला एक ई-कॉमर्स वेबसाईट चालवायचे म्हणून मी कमी रेंज मधल्या गोष्टी पण लॉन्च केल्यात. पण हीच महाग म्हणणारी लोक येतात, ते कानातले बघतात आणि म्हणतात पण हे आद्या नाही वाटत. तुम्हाला कळतंय की तुम्ही जे पैसे देणार आहात एक्स्ट्रा किंवा जे प्रीमियम पैसे देणार ते कशासाठी देणार आहात हे त्या लोकांना माहितीये. हा हुशार ऑडियन्स आहे. राईट. हा ऑडियन्स निकालात काढण्यासारखा नाहीये. ह्यांना माहितीये की ह्यांच्याकडे काहीतरी. आणि मजा बघ ना, चांदीची ज्वेलरी घ्यायला चालली असं आमच्या बाबतीत खूप लोक बोलत नाहीत. मला आद्या घ्यायचंय असं म्हणतात. आद्याची ज्वेलरी, मला आद्या घ्यायचंय, आय एम वेअरिंग आद्या हे म्हणतात. किंवा मी बऱ्याचदा अशी कॉमेंट ऐकलेली जे सॉर्ट ऑफ काय म्हणतात त्याला, थोडे फॅशन ट्रेंडी किंवा काय असतात ते तसे मुली आहेत एस्पेशली. तर त्यांचं असं म्हणणं असतं की अरे अनेक दुकानांमध्ये मिळते ज्वेलरी स्वस्त, पण आद्याचं असा स्टेटमेंट पीस असतो. सो विच इज अ व्हेरी नाईस थिंग टू हिअर की तो स्टेटमेंट पीस आहे म्हणून मी ते जास्त चार्ज करते. लाईक इट इज ॲज सिम्पल एज दॅट. आणि म्हणजे तेच आहे की ऍट द एंड ऑफ द डे प्रत्येकाचं ना, मला असं वाटतं प्रत्येकाचं एक पॉकेट ठरलेलं असतं जिथे ते स्प्लर्ज करतात. प्रिसाइजली. आपलं काही अन्न वस्त्र निवारावाला, म्हणजे तुझा तरी वस्त्रवाला बिझनेस तरी आहे की बेसिक नीड्स वाला तरी बिझनेस, पण गरजेचं नाही ना. म्हणजे माझं इज वॉन्ट, इट्स नॉट नीड. तर त्याच्यामुळे आता ती वॉन्ट कोणाची किती मोठी आहे त्या रेंजमध्ये जो बिझनेस जिकडे फिट होईल तिकडे फिट होईल. म्हणजे आता मी समजा उद्या बाहेर गेले आणि मला कोणतरी म्हणाले की एक खूप कमाल गॉगल आहे आणि त्याच्यात हे सगळं आहे आणि तो इतका छान आहे आणि त्यात हे सगळं दिसतं, तर मी अशी व्यक्ती आहे की मी म्हणते की उन्हापासून UV प्रोटेक्शन आहे ना बस, किंवा कार 4 चाकं आणि बसायला छान जागा, दॅट्स इट. आपल्यासाठी कार एवढीच आहे. तुझ्यासाठी स्प्लर्ज पॉइंट कुठलेत किंवा एरियाज कुठलेत? माझ्यासाठी स्प्लर्ज आहेत कपडे. रिटार्गेटर्स टार्गेट करा. कपडे मी म्हणजे वेडी आहे कपड्यांसाठी. मला खूपच कपड्यांवर गोष्टी. आणि खाणं म्हणजे ते फिशच्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर खूप वेळा ते येतात ना सांगायला की सर नवीन सुरमई आहे आत्ताच आली आहे आणि ती पण ती 1200ची नाहीये रेग्युलर, ती जरा थोडी म्हणजे 1900 पर्यंत वगैरे हा पीस. पण मला असं होतं की ऐक ना तर ते तिथे नाही आपण काही म्हणजे असं. त्यामुळे माझे ते 2 असे पॉइंट आहेत जिथे मी फार विचार नाही करत. तिथे मी भरपूर, पण मी काही बाबतीत अत्यंत कंजूस आहे. म्हणजे जसे गाड्या वगैरे, मला असं वाटतं की कशाला, कोण बघणार आहे. एक प्रश्न खूप लोक आपल्याकडे माहित नाही विचारतात का, पण बाहेर बरेच लोकांचा तो एक बार झालाय, और इट्स लाईक अ फिल्टर की सक्सेसफुल बिझनेस पर्सन यांच्याकडे एक FU मनी कुठल्या तरी स्टेजला येतो जिथे ते शून्य विचार करतात टू स्पेंड. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे, माझ्याकडे नाही तुझ्याकडे,
5 कोटी आहेत आणि तुला 6 कोटी मिळतायत, तर तो जो 1 कोटी जास्त मिळतात त्याचं तुला फार काही कौतुक नसतं. तर असं तुला कधी जाणवलं की नाव आय हॅव अर्न्ड FU मनी? नाही, मला वाटत नाही माझी ती फेज कधी येईल, कारण का मी एक अत्यंत FD म्युच्युअल फंड्स अशा पद्धतीचं सगळं माझं अपब्रिंगिंग आहे आणि मला फार त्याच्यात मला ते आवडतं. म्हणजे एक मध्यमवर्गीय फॅमिलीचा जो प्रवास असतो की ते मध्यमवर्गीय असतात, मग ते हळूहळू थोडे उच्च मध्यमवर्गीय होतात. म्हणजे आपण 7वी-8वीत आल्यानंतर मग जरा घरी 1 कारच्या 2 कार होतात वगैरे, मग लँडलाईनला 2-3 कॉर्डलेस येतात वगैरे, असं सगळं हे जे होतं ते तो सगळा प्रवास मी असा पाहिलाय. पण माझ्या आई-बाबांमध्ये तसूभरही फरक झालेला नाहीये मागच्या जे काही वर्ष मी त्यांच्या बरोबर आहे. तर माझ्यासाठी ते व्हॅलिडेशन अल्टिमेट अप्रुव्हल आहे की माझ्या आई-बाबांनी मला जसं वाढवलं आहे मी तशीच राहिली पाहिजे शेवटपर्यंत. तर मला दुसऱ्या कुठल्याच, म्हणजे बरं मी अशी आहे का की मी संतत्व मिळवलंय, मला काही आवडत नाही विकत घ्यायला वगैरे, असं काही नाही. मी घेते, मला ज्या गोष्टी आवडतात त्या मी विकत घेते, मी स्प्लर्जही करते कधी कधी, पण मी बावळटासारखं आज रात्री मी माझ्याकडे असलेले सगळे पैसे उडवले वगैरे, ही माझी कॅटेगरीच नाहीये. आणि मी त्याच्यात अत्यंत सुखी आहे. म्हणजे मला ऍट द सेम टाइम तू बार्गेनही करत असशील इफ आय काही काही ठिकाणी करते मी बार्गेन. असं लोक म्हणायचे अरे ही काय बार्गेन करते. हा, पण मला मी एक खूप चीप थ्रिल सांगू का, मला हे खूप आवडतं असं आता की म्हणजे समजा आता मला कळलं की तुझ्याकडून टी शर्ट घ्यायच्या आधी मला माहिती नव्हतं की तुझा पार्टनर आणि माझा नवरा एका वर्गात होते, तर मी हे करू शकते. तो म्हणला होता मला की अगं, पण आता मला किती ओळखीचं वगैरे माहिती नव्हतं ना, तर पण मी हे म्हणूच शकते की ऐक ना, ओळखीचा आहेस ना, थोडंसं कमी कर की, हे मी म्हणूच शकते. म्हणजे मला माहितीये की अरे हा पण ऑन्टरप्रेनर आहे, ह्याला काय ह्याच्या प्रॉफिट मार्जिन मधून किती ओढून घेऊ आता. पण हे माझे खूप चीप थ्रिल्स आहेत. मी असं, मला ना मजा येते ओळखीच्या लोकांकडून डिस्काउंट मिळवणं हे मला खूप आवडतं. बेस्ट असतं की अरे कर की थोडं कमी. बेस्ट असतं. नाही, आम्ही तर जनरली आम्ही काय म्हणतो की ऐक ना किती पाहिजे डिस्काउंट. म्हणजे मी भाजीवाल्यांना नाही म्हणत कधी, मला खूप वाईट वाटतं. त्याचं सगळं मिळून बिल ₹1,200 होणार, त्याच्यात तुम्हाला ₹20 काय कमी करायचे, प्रिसाइजली, तर ते मी नाही करत. पण मला असं एक खूप आवडतं की ओळखीचं, आणि मी ते उलटही करते खूप वेळेला की अरे माझी मैत्रीण आहे, तिला जरा कमी डिस्काउंट दे, जरा फ्रेंड्स अँड फॅमिली. माझा स्टाफ आहे ना, तो बिलिंगच्या वेळेला मला हकलतात तिकडनं की मॅडम तुम्ही ना नका थांबू, तुमच्यामुळे 15-20% कसंही डिस्काउंट तुम्ही देता, नको तुम्ही इथे वगैरे. नाही, चांगलं आहे. बिलिंग सेक्शन वेगळंच ठेव तू, जाऊच नको. कारण काय, आणि तुला गणित बघितलंसच तू माझं किती छान आहे, तर त्याच्यामुळे ओव्हरऑलच मला ते लांब ठेवतात बिलिंग पासून सगळेजण. बेस्ट. तो टीम पण खूप भारी बिल्ड झाली आहे. आय थिंक टीम फार मस्त आहे माझी, आणि सगळ्यांना सगळे रोल्स बऱ्यापैकी डिफाईन्ड आहेत. इट इव्हॉल्व्ह झालेलं काहीतरी लुटूपुटू चालू असतं, पण म्हणजे ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 आय थिंक वी आर अ टीम, वी आर ॲट 7.5 फॉर शुअर. नाही, विच इज व्हेरी गुड. व्हेरी गुड. म्हणजे कारण मला आठवतंय कमला नेहरू पार्कच्या स्टुडिओमध्ये काही चेहरे जे होते तेच आहेत, तेच इथे पण दिसतात आमच्याकडे. अनलेस तुम्ही फारच भयंकरच माती खाल्ली नाहीये तोपर्यंत कोणी सोडत नाही. मुलींची लग्न होतात, त्या प्रेग्नंट होतात वगैरे, ह्या कारणांसाठी ज्या जातात त्या जातात, पण अदरवाईज आमच्याकडे असं कोणी कंटाळून गेलंय, अद्या आवडत नाही म्हणून आम्ही गेलो वगैरे असं. सो आता कल्चर सेटिंग हा एक उगाच एक थोडासा हाईप गोष्ट आहे की जेव्हा ऍज अ फाउंडर तुम्ही कंपनी बिल्ड करत असताना त्यावेळेस तुम्ही, माझं तरी होत नाही, तुझं झालं का नाही माहित नाही, पण तेव्हा ना असं डोक्यात नसतं की आता एक कल्चर सेटिंग करायचंय आपल्याला, आणि ते होत जातं. पण त्याचे लर्निंग्स पण असतात. तर तशा ह्यानी तू काय सांगशील, कारण आता बरेच लोक टीम बिल्डच्या फेज मध्ये ऐकणारे पण असतील की 2-3 लोक हायर करतायत, मी पण आहे त्या फेज मध्ये. तुला मी खरं याचं उत्तर देऊ का, इट चेंजेस विथ एव्हरी फेज ऑफ युअर बिझनेस. त्या 150 स्क्वेअर फीट मध्ये मी जो बिझनेस रन करत होते, मग मी 850 मध्ये आले, मग मी आता ह्या 4500 मध्ये आले,
प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक स्केल प्रमाणे, प्रत्येक ऑपरेशनच्या काय म्हणतात त्याला, नंबर ऑफ ऑर्डर्स प्रमाणे वगैरे इतक्या छोट्या छोट्या फॅक्टर्समुळे गोष्टी चेंज होतात. आणि तुला पण खूप चेंज करावं लागतं स्वतःला, आणि त्यांनाही खूप चेंज करावं लागतं. तर मला वाटतं की मी एक कायम हे करते की जेव्हा मी हायर करते तेव्हा लोक विचारतात की माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल, तेव्हा मी म्हणते की सगळी. स्टार्टअपला माणूस हायर करताना तू फक्त सोशल मीडिया करणार, मग तू इकडे तिकडे बघ, नाही. एक दिवस तुला एक्झिबिशनला उभं राहून मी कानातले पण विकायला लावणार. एक दिवस मी तुला म्हणणार 4 मॅनिक्विन चला पटापटा सगळे मिळून क्लीन करूयात. एक दिवस मी तुला म्हणणार चल कॅश मोजायला बस. एक दिवस मी तुला म्हणणार चल एक्सेल शीट भर सगळी. तर दॅट इज द कल्चर दॅट यू हॅव टू डू एव्हरीथिंग. आणि आय थिंक ते इव्हॉल्व्ह होत जातं ओव्हर इयर्स, ओव्हर फेजेस. आणि त्याच्यात पण मज्जा असतेच, पण ठीक आहे. म्हणजे ते नाही, इट इज फन बिल्डिंग अ स्टार्टअप. इट इज फन बिल्डिंग अ स्टार्टअप. सो आपल्या गप्पा अजून भरपूर चालतील. पण आय थिंक आपण थोडस आवर्त घेऊ. राऊंड 2 मे बी आपण करूया. एक पार्टिंग क्वेश्चन परत सुचला, हावरटपणा मी पण करतोय, पण अगदी विचार की 10 वर्ष, ऑलमोस्ट 10 वर्ष आद्याची जेव्हा तू मागे वळून बघतेस त्यावेळेस तुला असं वाटतं की हे मी 3 वर्षात केलं असतं? हो, मी म्हणजे चुका इतक्या केल्यात. माझं रिस्क ॲपेटाईट इतकं बेसिक होतं. तर मला असं वाटतं की हा जो प्रवास आहे हा सगळा प्रॉबेबली 3-3.5 वर्षात मी करू शकले असते. पण डू आय वॉन्ट टू गो बॅक अँड चेंज इट? नो. गॉट इट. आय डोंट वॉन्ट टू चेंज इट. राईट. Whatever happened, however it went, I think It I'm was glad fun. where I am. I have met the nicest people on this journey. Nicest people. Be it my mentor, be it my colleagues, be it my friends, be it people who think they are Adya, even when they are not part of Adya. Yeah. That's a beautiful thing. And I think there is nothing I want to change about this journey at all. हॅव्हिंग सेड दॅट, माझ्याकडे नवीन जेव्हा कोणतरी बिझनेस चालू करणारं येतात बोलायला किंवा विचारायला, तेव्हा मी त्यांना सांगते की ह्या मी चुका केल्या ह्या प्लीज करू नका. दॅट इज देअर फॉर शुअर. पण ते चुका करूनच बऱ्याचदा कळतं. पण वेगळ्या करा. माझं काय म्हणणं आहे की तुम्हाला माहिती आहे की ह्या नक्की ह्या माणसाने केलेल्या आहेत, आपल्या हातनं पण होऊ शकतं, तर तुम्ही नवीन करा. राईट. मेक सेन्स. सायली, थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच. मला खूप मजा आली. खूपच असं कॅन्डिड कॉन्व्हर्सेशन होतं, असं इंटरव्ह्यू नव्हता, त्यामुळे इट वॉज फन. नाईस, थँक्स अ लॉट. आपण राऊंड 2 करूया. राऊंड 2 ला आपण थीम मेंटरशिप ठेवूया. आय थिंक नक्की खूप निडेड आहे स्टार्टअप्स साठी. येस. सो थँक्स अ लॉट. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. मंडळी, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत राम राम.